मोस्ट पॉप्युलर पावसाळी स्नॅक्स आणि ते म्हणजेच पालकाचे भजे किंवा पकोडे, जे सर्वांनाच आवडतात. म्हणूनच तर आज मी बनवलेले म्हणजेच माझ्या पद्धतीचे पालकाचे भजे किंवा पकोडे बनवते आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. आय होप तुम्हाला आवडेल. आवडले तर नक्कीच एक लाईक जरूर करा. तर हॅलो, हाय, नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. तर हे हलके फुलके चटकदार भजे बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठी वाटी भरून बेसन, 2 चमचे रवा घातला, अर्धा चमचा ओवा घातला जो हातावर असा चोळून घ्यायचा, अगदी थोडीशी हळद घालायची आणि एक अर्धी वाटी इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर हे बेसन आपल्याला 5 ते 7 मिनिटं असं मिक्स करत करत चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रंग हलकासा असा पिवळा झाला पाहिजे. त्यानंतर हे बेसन एकदम असं घट्ट फ्लफी झालं पाहिजे, यामध्ये हवा भरल्या गेली पाहिजे. साधारण अशा पद्धतीचं आपल्याला हे बेसन असं फेटून घ्यायचं आहे. आता हे बेसन छान फेटल्या गेले, हे बाजूला ठेवूया. त्यानंतर एक छोटा मिक्सरचा जार घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला मस्त असं झणझणीत हे भजे व्हायला पाहिजे, म्हणून एक भरपूर अशी हिरवी मिरची, अद्रक, लसण आणि जिरं घालायचं. हे पाणी न घालता मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपण इथे पालकाचे भजे बनवतो आहोत, म्हणून इथे शक्यतोवर हिरवी मिरचीच घाला. साधारण अशा पद्धतीचं हे वाटून झालेलं आहे, हे बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी 2 जुड्या पालकाच्या घेतलेल्या आहेत, ज्या मी स्वच्छ निवडल्या, धुतल्या आणि आता आपण त्याला असं पाणी निथरून घेतलं आणि मस्त याला एकदम बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो पालक हा 2-3 पाण्याने कापायच्या अगोदर धुवायचा. शेवटच्या वेळी थोडंसं मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतरच त्याला कापायचं किंवा वापरायचं. कापलेला पालक आपण भिजवलेल्या बेसनमध्ये घालून घेऊया. त्यानंतर मध्यम आकाराचे इथे आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत, ते सुद्धा बारीक बारीक असे कापून घ्यायचे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, ती सुद्धा एकदम बारीक बारीक अशी कापून घ्यायची. कोथिंबीर शक्यतो थोडीशी जास्त घाला, कारण पालकाचा उग्र वास कोथिंबीरने दाबला जातो आणि चवीला छान लागतात. आता आणखी चटपटीत याची चव यावी, टेस्ट यावी, म्हणून यामध्ये अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे. आवडत असेल तरच घाला, स्किप केलं तरी सुद्धा चालते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता घालूया मस्त झणझणीत असा अद्रक, लसण, हिरवी मिरचीचा ठेचा आणि आता याला व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं. पालक चुरत चुरत आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि शेवटी असं फेटून घ्यायचंय. शक्यतो आधी काय करायचं की तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवायचं, कारण जेव्हा आपण हे पीठ असं फेटून घेतो, मिक्स करून घेतो, तर पालकाने ह्याला आणखी पाणी सुटायची शक्यता राहते. त्यामुळे असं फेटणं झालं की लगेच आपण तेलामध्ये सोडल्या गेले पाहिजे. जास्त वेळ ठेवलं तर पातळ झाले की भजे हे गोल न होता पूर्ण असे फ्लॅट होतील. त्यासाठी तेल आधी गरम करायला ठेवायचं. हे असं फेटून घ्यायचं, आपल्याला मस्त असं एकजीव झालं पाहिजे. आता काय तेल गरम झालेलंच आहे, तर हातासरशी लगेच पटापट पटापट असे भजे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर पावसाळ्यामध्ये असे स्नॅक्स बऱ्यापैकी खायला सर्वांनाच आवडतात, म्हणून म्हणते अशा पद्धतीचे पालकचे भजे किंवा पकोडे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. बनवायला अतिशय सोपे आहे, चवीला अप्रतिम लागतात, एकदम हलके फुलके आणि चटकदार होतात. तर आता हे भजे आपण मस्त असे खरपूस होईपर्यंत चांगले तळून घेऊया. तुम्ही ते बघू शकता, एकदम सुंदर आणि चटकदार असे आपले इथे भजे तयार झालेले आहेत. आय होप तुम्हाला मी बनवलेले आजचे हे पालकचे भजे किंवा पकोडे आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.